हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी. आज आहे 1 जानेवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, अरविंद पनघडिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अरविंद पनघडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील. तसेच ऋत्विक रंजन पांडे यांची 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अध्यक्ष तसेच नवीन सदस्यांचा कार्यकाळ हा 31 ऑक्टोबर 2025पर्यंत असणार आहे. मागील 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. वित्त आयोगाचे गठन संविधानामधील कलम 288 नुसार करण्यात येत असतं. हे एक संविधानिक मंडळ आहे. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये पैशांच्या वाटपाबद्दल नियोजन आणि देखरेख करण्याचं काम वित्त आयोग करत असतं. पहिला वित्त आयोग सन 1951मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते KC नियोगी. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने ब्रिक्स संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अर्जेंटिना. अर्जेंटिना हा देश ब्रिक्स संघटनेमधून बाहेर पडणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर माइली यांनी ब्रिक्स नेत्यांना पत्राद्वारे कळवून संघटनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. अर्जेंटिना, इथिओपिया, इराण, सौदी अरब, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरात हे देश 1 जानेवारी 2024 रोजी ब्रिक्स संघटनेमध्ये समाविष्ट होणार होते. ब्रिक्स 2001मध्ये अर्थशास्त्रज्ञ जिम ओ नील यांनी हे नामकरण केलेलं आहे. पहिला ब्रिक्स संमेलन रशियामधील एकतेरिनबर्गमध्ये पार पडलं होतं. 2010मध्ये दक्षिण आफ्रिका हा देश या संघटनेमध्ये सामील झाला होता. 2014मध्ये ब्रिक्स देशांनी मिळून न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना केली आहे. तर अर्जेंटिना यामधून बाहेर पडणार आहे. तर अर्जेंटिना राजधानी आहे ब्युनॉस आयर्स, चलन आहे अर्जेंटिनो पेसो आणि राष्ट्रपती आहेत जेवियर माइली. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच भारत जगातील कितव्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश बनला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, दुसरा. भारत आता जगामध्ये स्टील उत्पादनामध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. भारताने आर्थिक वर्ष 2023मध्ये 125.32 मिलियन टन कच्चे स्टीलचे आणि 121.29 मेट्रिक टन स्टील उत्पादन हे केलेलं आहे एका आर्थिक वर्षामध्ये. 2008 नंतर भारताने स्टील उत्पादनामध्ये 75% वाढ केलेली आहे. सध्या चीननंतर देशाचा जगात स्टील उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न पाहूया. CRPF केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या महानिदेशकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अनिल दयाल सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPFच्या महानिदेशकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1988 तुकडीचे IPS अधिकारी आहेत अनिल दयाल सिंग. केंद्र सरकारकडून त्यांची नुकताच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महानिदेशकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर अनिल दयाल सिंग हे भारत तिबेट सीमा पोलीस जे आहे याचं महानिदेशकपदी ते कार्यरत होते आणि आता यांना CRPF महानिदेशकपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2024 त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत ते या पदावर राहणार आहेत. CRPF 1939मध्ये क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून याची स्थापना करण्यात आलेली होती. 1949मध्ये CRPF अधिनियम लागू झाल्यानंतर याचे रूपांतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या CRPFचं आदर्श वाक्य आहे सेवा आणि निष्ठा. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिले पाणबुडी पर्यटन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. गुजरात राज्यामध्ये देशातील पहिले पाणबुडी पर्यटन हे सुरू होणार आहे. गुजरात सरकारकडून नुकताच या संबंधित घोषणा करण्यात आली आहे. गुजरातमधील द्वारका पाहण्यासाठी देशातील पहिले अंडर वॉटर पाणबुडी पर्यटन सुरू केलं गेलं आहे. पर्यटकांना याद्वारे द्वारकामध्ये समुद्री जीवनाचा तपास करता येणार आहे. या पाणबुडी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्राच्या 100 फूट खाली जाता येणार आहे. एका पाणबुडीमध्ये 24 पर्यटकांना प्रवास हा करता येणार आहे. तर गुजरात राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. गुजरात स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. पुढचा प्रश्न पाहूया. ह्युंदाई मोटारची ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, दीपिका पदुकोण. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला ह्युंदाई मोटारची ब्रँड अँबॅसेडर हे बनवण्यात आलेलं आहे. तर दीपिका पदुकोण जी आहे अभिनेता शाहरुख खान, क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्यानंतर तिसरी ब्रँड अँबॅसेडर बनलेली आहे ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडची. बॉलिवूड ॲक्ट्रेस दीपिका पदुकोण. तर ह्युंदाई मोटार्स ही कोरियन कंपनी आहे जी स्थापना झालेली आहे 29 डिसेंबर 1967. मुख्यालय आहे सिओल, दक्षिण कोरियामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. ITBP अर्थात इंडो तिबेट सीमा पोलीस दलाच्या महानिदेशकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, राहुल रसगोत्रा
यांची ITBPच्या पोलीस दलाच्या महानिदेशकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मणिपूर केडरचे 1989 तुकडीचे IPS अधिकारी आहेत राहुल रजगोत्रा यांची आता नुकताच ITBPच्या महानिदेशकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर राहुल रजगोत्रा हे इंटेलिजन्स ब्युरो अर्थात IBचे विशेषक निदेशक जे आहेत या पदावर कार्यरत होते. आता यांची नियुक्ती ITBP महानिदेशक म्हणून करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2025पर्यंत या पदावर ते कार्यरत राहतील. ITBP स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1962. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि घोषवाक्य आहे शौर्य, दृढता आणि कर्मनिष्ठा. पुढचा प्रश्न पाहूया. रिलायन्स जिओ कोणत्या संस्थेसोबत मिळून भारत GPT विकसित करणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B IIT मुंबई. IIT मुंबईसोबत मिळून रिलायन्स जिओ भारत GPT विकसित करणार आहे. तर भारत GPT ChatGPT सदृश एक भारत GPTची निर्मिती करण्याची घोषणा रिलायन्स जिओने केलेली आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी ही घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स जिओ स्मार्ट TVसाठी एक ऑपरेटिंग सिस्टीम देखील विकसित करत आहे. IIT मुंबईसोबत मिळून हा भारत GPT विकसित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच डोंग जून हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री बनले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B चीन या देशाचे संरक्षण मंत्री बनलेले आहेत डोंग जून. तर चीनचे आता हे नवीन संरक्षण मंत्री असणार आहेत. त्यांनी ली शांगफू यांची जागा घेतली आहे. डोंग यांनी पीपल लिबरेशन आर्मी नेव्हीमध्ये सर्व प्रकारच्या प्रमुख नौदल विभागांमध्ये आपली सेवाही दिलेली आहे. तर चीनचे नवीन संरक्षण मंत्री बनलेले आहेत. चीन राजधानी आहे बीजिंग, चलन आहे चायनीज युआन आणि राष्ट्रपती आहेत शी जिनपिंग. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय वन्यजीव संरक्षण सोसायटीच्या अहवालानुसार 2023मध्ये देशात किती वाघ मृत्युमुखी पडले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 204 वाघ 2023 या वर्षामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. भारतीय वन्यजीव सोसायटीने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. सर्वाधिक वाघांचे मृत्यू महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. एकूण 60 वाघ महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 45, उत्तराखंडमध्ये 26 वाघ मृत्युमुखी पडलेले आहेत. तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये प्रत्येकी 15 वाघ मृत्यू पडलेले आहेत. तर कर्नाटकमध्ये 13 वाघांचा मृत्यू नोंदवला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 12व्या दिव्य कला मेळावा 2023चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D सुरत. गुजरातमधील सुरत या शहरामध्ये या दिव्य कला मेळावा 2023चे आयोजन हे नुकताच करण्यात आलेलं आहे. दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने 31 डिसेंबर ते 7 जानेवारी 2024पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन हे केलेलं आहे. दिव्यांगजनांच्या आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने हे दिव्य कला मेळावा एक अभिनव उपक्रम आहे. या मेळाव्यामध्ये 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जवळजवळ 100 दिव्यांग कारागीर आणि कलाकार हे आपल्या उत्पादन आणि कौशल्यांचे प्रदर्शन हे करणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C कतार या देशाच्या न्यायालयाने भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा ही रद्द केलेली आहे आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही देण्यात आलेली आहे. तर 8 भारतीय माजी नौसेना अधिकारी आहेत आणि हे सध्या यांना फाशीची शिक्षा झालेली असताना ही शिक्षा कमी करून आता जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तर कतार राजधानी आहे दोहा, चलन आहे कतारी रियाल आणि पंतप्रधान आहेत शेख तमीम बिन अहमद अल थानी. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे तालगडामोडचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.